नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला आता मी किचनमध्ये आहे. जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गरमी एवढी आहे मी सांगू शकत नाही, एवढी गरमी आहे. आणि मी किचनमध्ये गाय गेली, पिलू गेली आणि दादा झोपलाय अजून. ठीक आहे, तर आता मी भाजी पण बनवली. हा गरम गरम भाजी आहे, वांग्याची भाजी बनवली सुक्की. आता अजिबात तिघं एकामेकाला बघतात आणि अजिबात खात नाहीत. तर गरमी एवढी आणि तिघांचं कसं असतं, एकाला आवडेल तीच भाजी खाते. ते 1 मिनिट माझी तिथं म्हणजे धुवून ठेवलेली बॉल्स राहिल्या धुवून ठेवलेला. ह्या बॉल्समध्ये भाजी काढते, कारण का नाही गरमी एवढी आहे, मरणाची गरमी. त्यात कुठलंच काम करू वाटायला झाले मला, तर अजिबात करू वाटायला झाले. गरम गरम भाजी आहे. किचनमध्ये असं पडलेलं आहे बघा. आता मी साफसफाई थोडी थोडी पण लावायची आहे. भाजी बनवली आणि पीठ मरून घेतलं. पिलूचं गायची चोटी बनवली. कालचा व्हिडिओ पाहिला ना, सर्व माहिती दिली. ठीक आहे, कारण का मला खूप छान बघताय, त्यामुळे तुम्हाला कळत नाही व्हिडिओ माझे म्हणजे व्हिडिओ. आणि काय बघणारे आहेत ना ते बघतात, त्यांना रोजचं रुटीन माहीत आहे, त्यामुळे त्यांना सांगण्याची आता माझी गरज पडत नाही. त्यामुळं जी आता माझ्या खूप दिवसांमध्ये कामं तर असतात, पण वेळ काढून थोडं बघत जावा, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल सगळ्या गोष्टी. भाजी सुट्टी बिना तेल पाण्याची करते, थोडंसं तेल राहतं माझ्या भाजीमध्ये. तुम्हाला माहिती आहे ऑइल जास्त वापरत असते, फक्त मिठाच्या वाफेमध्ये मी शिजवत असते भाजी. ठीक आहे, तर आता काय शेंगदाणे भरले, पण हे झटकन घराला असून ठेवलं आहे. तेलाचं पॅकेटमध्ये तेल भरलं. थोडंसं ऑइल काढून घेऊ आपण. चपाती बनवणार आहे ना आता मी, कारण दादा झोपलाय, दादाला पण उठवायचं आहे ना. खूप आहे, तुपाचा डबा पण घेतला. गाईला आज ब्रेड सँडविच दिले, कारण गाई म्हणते की मम्मी बहुत अच्छा अच्छा, थोडं कॅमेरावर झाला, अच्छा अच्छा खिला दो. तर आता अच्छा अच्छा काय करायचं सांगा बरं. आता थोडंसं ना ज्यादा वेळ. आता बघा दही दूध मस्तपैकी 2 लिटर गरम करून घेतलं आहे. ठीक आहे, आणि मग तू त्याला काही बघितलं काय तर पाहू शकता किती जाड शाई आलेली आहे. काटा चम्मच घेतला आणि थोडंसं दूध काढून घेतलं. बाकीच्या 1.5 लिटरपेक्षा थोडंसं जास्त कमी दही लावते. हा ठेवायचा फ्रीजमध्ये. आता मस्तपैकी दही आहे तरी पण दही लावून ठेवायची. तुम्हाला दाखवतो दुसरं चम्मच घेते, ती खाऊन ठेवलेली ते थोडीशी राहिली. थोडंसं घेते मस्त एक ठेवायचं. माझी तब्येत खूप कमी झाली बरं का, कमी झाली. काल वेट मी करून आहे. दादाच्या डोळ्याला थोडं लागलंय, दादा पडलाय काल स्कूलमध्ये. त्याच्या आयब्रोवर पण आहे थोडंसं इथं, तुम्हाला सांगते आता ढाकून ठेवते. आयब्रोवर कट लागलाय दादाचा, कारण तो खेळत होता मुलांच्या बरोबर, तर पडलाय म्हणून सांगताय मम्मा. तो सांगत नाही, हळूहळू पिल्लूला सांगतो. मी त्यांना भेटतो ना, ती घाबरतो माझ्याबद्दल, मम्मी मारणार आता. रात्री वॉकिंगला गेली, 1 दिवस जाते पाय आकडायला लागले, कारण का नाही काय माहिती पायच माझं तुला आकडायला लागले. बोलत बोलत भाजी काढून घेतली. रात्री टमॅटोची चटणी बनवली, लय चांगली शिकली पिलू. टमॅटो आणि अद्रक आणि लसूण हे टाकून लय चांगलं. मग ती वॉकिंगला गेली, तिथून आली तोपर्यंत सोनूला लागलंय म्हणून बसला. गायू इश ऐश दादा ऐशी गिर गया, तो शॉट टाकते दादाला बनवलाय चुरून. ऐसे गिर गया दादा, ऐसे 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 गिर. तू लय चांगलं बोलतोय. काय पण आहे सांगत होते ऍक्शन. मी बोलली क्या हो गया मम्मा, दादू गिर गया. बूट काढला नाही, बेल वाजवली फक्त, पळत आली तिथं. लई सांगते सगळ्यांचं साड्या करून टाकते, सगळ्यांचं भांडं खुलते. त्यामुळं मला सांगते मम्मा दादू गिर गया, बहुत लग गया चोट. आणि मग बसली खाली, आसन 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 ॲक्शन करून दाखवायला लागली. मग तिथं पाहिलं मम्मा ड्रेस भिजलाय तर जरा त्यांना सांगायला. मग मला हळूहळू सांगितलं आणि मारून नेले सोनूला. मी उठतो ना
ओढलं, माझ्या पोटात दुखायला लागलं, कारण वॉकिंगवर आली पाय आकडायला लागलेत आणि त्यात बसलेली कळलं छाती धड 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 आणि त्याला मग ओढत ओढत काढलं बाहेर सोनूला. तरीही ना पप्पा पण बोलून बोलून थकले, तरीही ना मग 8 वाजता त्याला जबरदस्ती ना लय म्हणजे म्हणत्या केल्या, चल 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 पप्पा डाटेंगे नाही डाटेंगे चल. मग त्याला घेऊन गेली दादाला, दोघं पण गेलो. मग तिथं त्याचे ड्रेसिंग केले आणि थोडंसं तर बिटायडियात दिलं तिला लावायला दादाला. आणि परत थोडीशी मराठी भाव आहे ती MLMI रूममध्ये इथंच. आणि परत ना क्रीम घेतली, एक इंजेक्शन लावलं आणि घेऊन आलं. असं आहे, धनुर्वाताची इंजेक्शन लावली दादा. लय दादा आहे आता पण वाटतं. तर चला आता चपात्या बनवते, पीठ मळून घेतलेलं आहे मी. आणि तुम्ही पण गरम दादाचा डबा द्यायचा आहे ना मला आता. हे बघा पीठ मळलेलं आहे मी. आता काही नाही, पाणी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. माझी तब्येत खूप कमी झाली. मग तेव्हा तिथं गेल्यानंतर दादाचं वेट बघितलं, दादाचं पण कमी झालंय, आमच्या पप्पांचं वाढलंय, म्हणजे फौजी साहेबांचं, आपलं सगळ्यांचं कमी झालेलं आहे. तर चला आता मी फुलके आणि चपाती बनवते. तर लवकरच भेटूया. त्याच्यामध्ये बाळ झालेली आता काढलेत आहे, त्याच्यामध्ये पिलं झालेली 5 कधी उडून गेली कळालं नाही. आणि आत्ताशी हे केले बघा, सगळं घासून व्यवस्थित ठेवलेलं आहे. हे भरण्या बिरण्या खूप छान ठेवलेत. पण आता तुम्हाला वेळ झालेला आहे, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, फॅन गरम होतोय, काळजी घ्या.